शेतकरी मित्रांनो, सरकार गेल्या 6 महिन्यापासून ओरडून ओरडून सांगताय की शेतकरी कर्जमाफी आम्ही 30 जूनच्या पहिले करू, परंतु अद्यापही शेतकरी कर्जमाफीचे पहिले पैसे हे शेतकऱ्यांना मिळालेले नाही। त्यामुळे एकच प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेला आहे की कर्जमाफी कधी होईल आणि कधी आम्हाला कर्जमाफीचे पैसे भेटतील। तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की राज्य सरकारने एक डेडलाईन दिली होती कर्जमाफीसाठी, ती म्हणजे 30 जून, आणि 30 जून आज आहे, परंतु एकही शेतकऱ्याला शेतकरी कर्जमाफीचे पैसे भेटलेले नाही। तर यासाठी महत्त्वाचं एक कारण ते म्हणजे पावसाळी अधिवेशन आता सुरू झालेलं आहे आणि शेतकरी कर्जमाफीसाठी जो फंड, जे पैसे लागणार होते, तर त्या पैसे लागण्यासाठी ज्या पुरवण्या मागण्या होत्या, तर त्या पुरवण्या मागण्या या पावसाळी अधिवेशन मध्ये चर्चेसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत। आता या पुरवण्या मागण्या अधिवेशन मध्ये चर्चेसाठी ठेवण्यात आल्यानंतर ते मंजूर होतील, त्यानंतर राज्यपालाकडे या पुरवण्या मागण्या जातील, त्यानंतर राज्यपालाची सही झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या अकाउंटवर हे पैसे जमा करण्यात येणार आहे। तर हे एक महत्त्वाचं कारण होतं, ते म्हणजे सरकारला जो एवढा मोठा 22,000 कोटी रुपयाचा जो फंड आहे, तर तेवढा लागत होता आणि त्यासाठी जी पुरवण्या मागण्या, तर त्या पुरवण्या मागण्यावर सध्या आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये पावसाळी अधिवेशन मध्ये चर्चा सुरू आहे। पुरवण्या मागण्या मंजूर होतात शेतकऱ्यांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जे पैसे, तर ते पैसे भेटायला सुरुवात होणार आहे, असं अधिवेशनात जे स्वतः राज्याचे कृषी मंत्री माननीय दत्तात्रय भरणे तर यांनी सांगितलेलं आहे। यामध्ये बदल केल्यानंतर कुठल्या गोष्टीमध्ये माझ्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल, तो मुख्यमंत्री आणि उपसमितीला त्यामध्ये निर्णय घेऊन निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत। आणि आपल्याला परत तुम्ही उद्या म्हणसाल की मुख्यमंत्री म्हटले होते की 30 जून पूर्वी कर्जमाफी दिली जाईल, ही गोष्ट बरोबर आहे। उद्या 30 जून आहे, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज आपलं हे अधिवेशन चालू आहे, आपण पुरवणी मागण्यावरती चर्चा करतोय आणि पुरवणी मागण्यामध्येच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जी रक्कम आहे, या बाबतीमध्ये आपण इथं चर्चा केल्यानंतर ह्याला मंजुरी दिल्यानंतर आपण राज्यपाल महोदयांच्या सहीला हे आपल्याला कर्जमाफीच्या त्यांची जी आपली योजना आहे ती त्यांच्या सही राज्यपाल महोदयांच्या सहीसाठी जाईल आणि राज्यपाल महोदयांची सही झाल्यानंतर साधारणतः 5 जुलैच्या नंतर ह्या कर्जमाफीची रक्कम ही माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अदा केली जाईल, हे पण आपल्या सगळ्या सदस्यांना, आपल्या सर्वांना या बाबतीमध्ये मी सूचित निश्चित प्रकारे करतो। तर बघा शेतकरी मित्रांनो, त्यांनी स्वतः सांगितलेले की कर्जमाफीची आम्ही जे पैसे, तर ते 2 जुलैच्या नंतर सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे क्रेडिट व्हायला सुरुवात होईल। त्यानंतर बँकांना ज्या कर्जमाफीच्या याद्या आहेत तर त्या बनवायला सांगितलं होतं आणि त्यामध्ये अनेक उशीर सुद्धा झालेला आहे, अनेक डॉक्युमेंटचा इश्यू बऱ्याच शेतकरी मित्रांना आला होता। त्यामुळे एकंदरीत या घटनाक्रमाला किंवा या गोष्टीला थोडा उशीर झाला, परंतु जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला कर्जमाफीचे पैसे हे 100% भेटतील शेतकरी मित्रांनो, तसे SMS च्या माध्यमातून तुम्हाला कळवण्यात येईल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्कीच सांगा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।